3 वर्ष एक माणूस IAS ऑफिसर बनून सगळ्यांना फसवत होता. नेत्यांपासून सिस्टम पर्यंत सगळे त्याला सलाम करत होते. पण एक छोटीशी चूक आणि सगळं उघडं पडलं. ही आहे सौरभ त्रिपाठी यांची स्टोरी. एक असा स्कॅमर ज्याने थेट सरकारी सिस्टमलाच खेळवलं होतं. लखनौचा सौरभ त्रिपाठी लोकांना सांगायचा मी IAS ऑफिसर आहे आणि फक्त सांगायचाच नाही तर तो तसं जगत देखील होता. मोठमोठ्या कार्यक्रमात हजेरी लावणं असो, सरकारी ऑफिसमध्ये वावर, मीटिंग्स अटेंड करणं, राजकीय लोकांशी ओळखी, इतकं सगळं चालू होतं की कोणाला शंका देखील आली नाही. पण म्हणतात ना, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. एक दिवस सौरभ त्रिपाठी गाडी रॉंग साईडने चालवत घरी चालला होता. पोलिसांनी त्याला नेमकं अडवलं. त्याने नेहमीसारखं सांगितलं मी IAS ऑफिसर आहे. पण यावेळी पोलीस थांबले नाहीत. पोलिसांनी ID मागितली. त्याने आत्मविश्वासाने दाखवली देखील. पण पोलिसांना शंका आली. त्यांनी व्हेरीफाय केलं आणि सगळं सत्य बाहेर आलं. धक्कादायक म्हणजे हा माणूस तब्बल 3 वर्ष IAS असल्याचं नाटक करत होता. पण एक छोटी चूक आणि सगळं संपलं गेलं. पोलिसांनी सौरभ त्रिपाठीला अटक केली. चतुराईने सिस्टमला काही काळ फसवता येईल पण सत्याला नाही. कारण खोटं कितीही स्मार्ट असलं तरी ते जास्त दिवस टिकत नाही. खरं आहे ना? मग करा की सबस्क्राईब आपल्या चॅनलला अशाच माहितीसाठी.